लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते काव्या आणि पार्थ पासून. तर आता इथे काव्या म्हणते, कसं काय फुटलं माझ्या हातातून काय माहीत. आय एम सो सॉरी पार्थ असं म्हणते आता काव्या. आजच तुम्हाला गिफ्ट दिलं होतं त्यांनी आणि आजच माझ्या हातून पडून फुटायचं होतं याला असं म्हणते आता काव्या. मी मुद्दाम नाही केलं हे असं म्हणते आता काव्या. माझ्याच बाबतीत तसं का होतं हे. खरंच मी मुद्दाम नाही पाडलं तुमचं घड्याळ. आय एम सॉरी असं म्हणते आता काव्या. ठीक आहे, डोंट बी सॉरी असं म्हणत होता पार्थ. होतात अशा ऍक्सिडेंटली काही गोष्टी असं म्हणत होता पार्थ. सरका तुमच्या पायाला लागेल इकडे या असं म्हणत होता पार्थ. आणि आता तो घड्याळ घ्यायला जातो. तर आता टिशू घेतो तो आणि आता तो ते वॉच पिक करायला जातो. तर आता ते वॉच घेतो हातात आणि काचा सुद्धा गोळा करतो. आणि आता तो ते कचरा घेऊन ठेवतो टेबलवरती आणि बघतो ते आपलं वॉच. आणि आता काव्या सुद्धा बघते ते वॉच. हे हे घड्याळ तुमच्या क्लायंटने एवढ्या प्रेमाने दिलं होतं तुम्हाला असं म्हणते आता काव्या. असे माझ्या हातून फुटलं असं म्हणते आता काव्या. तुम्हाला राग नाही आला का असं म्हणते आता ती. तर आता पार्थ तिच्याकडेच बघत थांबतो. तो म्हणतो, नाही, तुमच्या हातून चुकून पडलंय ते. आणि असंही माझी वेळ माझी घड्याळ नाही ठरवत, मी ठरवतो असं म्हणत होता पार्थ. आणि आता तो हसतो काव्यासोबत. मी आलो डस्टबिनमध्ये टाकून असं म्हणत होता पार्थ. आणि आता तो मोडलेल्या काचा घेऊन जातो डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी. आणि आता इथे काव्या थांबते दुसरं वॉच बघत. तर आता तिथे किचनमध्ये मालिनी असते. तर मालिनी म्हणते पार्थला, काय रे. काय नाही ग, काच फुटली असं म्हणतो आता पार्थ. काच फुटली असं म्हणते आता मालिनी. कशाची. तुला लागलं नाही आहे ना असं म्हणते आता मालिनी. आणि काच फुटणं चांगलं नसतं पार्थ, वाईट असतं ते. आधी सांग कुठली फुटली काच असं म्हणते आता मालिनी. सांग लवकर. अगं टेन्शन घेऊ नकोस तू, टेन्शन घेण्यासारखं काय झालेलं नाही असं म्हणतो आता पार्थ. आज एक क्लायंट आले होते, त्यांनी काव्यासाठी आणि माझ्यासाठी घड्याळ गिफ्ट आणलं होतं, ट्विन वॉचेस. माझं घड्याळ तिने हातात घेतलं होतं, ते बघता बघता पडलं असं म्हणत होता पार्थ. आणि काच फुटली असं म्हणत होता पार्थ. अशी कशी काव्या वेंधळ्यासारखं वागते, लहान आहे का ती आता असं म्हणत होता मानिनी. मुद्दाम नाही टाकलं, ॲक्सिडेंटली पडलं असं म्हणत होता पार्थ. अशी गोष्ट ॲक्सिडेंटली होती, हातात कधी कधी अवसान असतं तिच्या असं म्हणते आता मानिनी. आई असं काय बोलतेस तू असं म्हणते आता पार्थ. बरोबर बोलते मी असं म्हणते आता मानिनी. तिची प्रत्येक गोष्ट पाठीशी नाही घेणार आहे मी असं म्हणते आता मानिनी. लगेच तिची बाजू घेऊ नकोस तू असं म्हणते आता मानिनी. तिच्या घड्याळाचं काय झालं असं म्हणते आता मानिनी. नशीब ते तरी व्यवस्थित आहे असं म्हणत होता पार्थ. हां ठीक आहे आता असं म्हणत होता पार्थ. आम्ही झोडीने घड्याळ नाही घालू शकणार आता, पण ठीक आहे असं म्हणत होता तो. अर्धा मालिनीचा चेहरा पडतो. तर आता पार्थ म्हणतो, टेन्शन घेण्यासारखं काय नाही आहे आई, फक्त घड्याळाची काच फुटली आहे ओके असं म्हणत होता पार्थ. मी आलो म्हणून जात होतो आता तिथून. तर आता इथे मालिनी आपलाच विचार करत बसते. काव्याला जोडीने मिळालेली कुठलीच गोष्ट नको आहे का आता असं म्हणते मालिनी. तिच्या मनात काय नाही असं म्हणाली खरी, पण ती बोलतीये एक आणि वागते भलतंच असं म्हणते आता मालिनी. तिने मुद्दाम तर पारचं घड्याळ तोडलं नसेल ना असं म्हणते आता मालिनी. तिच्या मनात काय चालू आहे म्हणून तिला ही घड्याळ सुद्धा मान्य नसतील का असं म्हणते आता मालिनी. तर आता इथे काव्या आपलं घड्याळ बघत असते आणि म्हणते, पार्थ तुम्ही खरंच ग्रीन फ्लॅग आहात असं म्हणते आता काव्या. जर मी तुमच्या जागी असले असते तर खूप आवाज आणि धिंगाणा केला असता, पण तुम्ही मला कामली समजावलं. ही चांगली क्वालिटी आहे तुमच्यात असं म्हणते आता काव्या. मी तुम्हाला चांगला वेळ देऊ शकेन की नाही माहीत नाही, पण तुमची वेळ न दाखवणारा हा घड्याळ नक्कीच दुरुस्त करून आणेन असं म्हणते आता काव्या. हो हो खरंय खरंय, आपलं एकदा गेट टुगेदर व्हायलाच हवं असं म्हणतो आता विक्रम. येस असं म्हणतो तो. तेवढ्यातच आता मालिनी येते आणि आता विक्रम म्हणत असतो, सांग तू कधी भेटायचं आहे, आम्ही भेटू, मी कधी तयार आहे असं म्हणत होता विक्रम. अरे नाही नाही म्हणायची सोय आहे का माझी असं म्हणत होता विक्रम. आणि आता इथे मालिनी खूप चिडलेली असते आणि आता ती उशा लावत असते. काय काय परवानगी बायकोची. अरे आपण म्हणजे काय, बायकोसाठी खुली किताब आहे, का बोलणार नाही ती असं म्हणत होता विक्रम. हां असं म्हणत होता विक्रम. नाही 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 नाही, एक काम कर तू ना, कोणाकोणाशी कॉन्टॅक्ट झालाय तुझा आतापर्यंत असं म्हणत विक्रम. आणि मानिनी आवाज करत असते आता. तर आता विक्रम म्हणतो, नंदिता हर्ष सगळ्यांशीच कॉन्टॅक्ट झालाय तुझा. तर आता इथे मानिनी खूप चिडलेली असते आणि सगळ्या गोष्टी आपल्यात असते ती. ग्रेट 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 असं म्हणतो आता विक्रम. मस्त मस्त, एक काम कर आता तू ना, एक छानसा ग्रुप तयार कर, म्हणजे आपल्याला पुढचं सगळं व्यवस्थित प्लॅन करता येईल असं म्हणत होता विक्रम. सजेशन्स वगैरे काय असतील तर ते आपल्याला घेता येतील ना असं म्हणत होता विक्रम. हां कळलं असं म्हणत होता तो. ओके ओके असं म्हणत होता विक्रम. तर आता इथे मानिनी खूप चिडलेली असते आणि बघतो तो आता विक्रम. बरं बरं बरं, ए मीनाक्षी मीनाक्षी असं म्हणत होता तो. फोन ठेवतो मी आता, कारण ना माझी लाडकी बायकोची लस होते असं दिसतंय मला असं म्हणत होता विक्रम. अरे नाही 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 मीनाक्षी, नंतर नंतर फोन करतो. बायको आता हातात लाटणं गेलं असं दिसतंय मला, समोरून हलवा व्हायच्या आधी फोन ठेवतो मी असं म्हणत होता विक्रम. बाय 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 असं म्हणत होता तो. आणि हसायला लागतो. के 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 काय करताय तुम्ही तिच्याशी असं म्हणते आता मानिनी. किती वेळ झाला, काय बोलताय तुम्ही, आणि बायको लाटणं वगैरे घेऊन येते, तिला सांगायची काय गरज होती, किती वेळ बोलायचं ह्याची सीमा आहे की नाही असं म्हणते आता मानिनी. फार काय विशेष बोल नव्हतो असं म्हणतो आता विक्रम.
किती वेळ झाला तो असं म्हणते आता मानेने. मीनाक्षीशी आपलं बोलतच असता तुम्ही. या मीनाक्षीलाही कळत नाही किती वेळा बोलावं ते म्हणून. कठीण आहे बाबा तुमचं असं म्हणते आता मानेने. अरे ऐक माझं असं म्हणत होता विक्रम. बरं मीच ऐकते. मलाच सांगा तुम्ही. घरात कुणाचं काय चालू आहे ना तेच कळत नाही मला असं म्हणते आता मानेने. इथून पुढे ना कोणीही कुठल्या बाहेरच्या व्यक्तीशी बोलायचंच नाही असं म्हणते आता मानेने. तर आता विक्रम म्हणतो, अगं आधी असं काय बोलली नाहीस तू मला, झालंय काय असं म्हणत होता विक्रम. मलाच विचारा असं म्हणते आता मानेने. कठीण आहे बाई. तुम्ही फक्त तुमच्या मैत्रिणीशी बोलत असता. घरात काय सुरू आहे याचा तुम्हाला पत्ताही नसतो असं म्हणत होता मानिनी. असं काय म्हणतेस तू असं म्हणत होता विक्रम. काय काय सुरू आहे घरामध्ये असं म्हणत होता विक्रम. आणि तुला काय म्हणायचं आहे, मी घरात अजिबात लक्षच देत नाही. घरात लक्ष देणं म्हणजे कुणाच्या आयुष्यात काय चालू आहे, काय असं सुरू आहे हे सगळं माहिती असायला हवं तुम्हाला असं म्हणत होता मानिनी. अगं मी याकडे लक्ष देत नाही, तुझं सगळीकडे बारीक लक्ष असतं ना. मला असं वाटतं तू म्हणू माझ्या सगळ्या गोष्टीची तू काळजी घेतेस आणि तू सगळ्या गोष्टीस तरबेज आहेस आणि मला वाटतं की तुला सगळ्याच गोष्टीतलं सगळं कळतं. त्यामुळे मला लक्ष द्यायची काहीच गरज नाही असं म्हणत होता विक्रम. म्हणजे मी सगळ्यांची चिंता करायची हरकत नाही, पण मी कशाची कुणाची चिंता करतेय हे विचारण्याची तस्ती सुद्धा घेऊ नका तुम्ही असं म्हणत होता मानेनी. अरे बापरे असं म्हणत होता विक्रम. अच्छा अच्छा, म्हणजे तू कुणाची चिंता करतेस कशाची चिंता करतेस हे तुला कोणी विचारत नाही म्हणून चिडली आहेस तू असं म्हणत होता विक्रम. सॉरी सॉरी, चिडली नाही रुसलीस तू असं म्हणत होता विक्रम. अगं म्हणू असं म्हणत होता विक्रम. गप्प बसा अहो, मला काय बोलायचंच नाही आहे असं म्हणून म्हणणे जाते तिथून. असं कसं बोलायचं नाही आहे, तुला बोलावं तर लागेलच. प्लीज 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 रुसवा सोन्याचा असं वगैरे बोलत असतो आता विक्रम मानिनीला. तर आता इथे नंदिनी आणि जीवाला दाखवलंय. तर आता इथे जीवा झोपलेला असतो. तर आता नंदिनी लाऊडस्पीकर घेते आणि जीवाकडे जाते आणि त्याच्यात गाणी लागली असतात. ए अगं असं गाणं लागलेलं असतं. तर आता नंदिनीच्या पाठीमागे फिरत असते आणि आता जीवाच्या पाठीमागे करत असते ती आणि जीवा तिला इग्नोर करत असतो आणि आता ती त्याची समजूत काढायला बघत असते. तर आता कान पकडून माफी मागत असते नंदिनी. सोड ना सखे असं वगैरे गाणं बॅकग्राऊंडला चालत असतं बघा प्रेक्षक हो. झुरतो तुझ्या विना, घडला काय गुन्हा वगैरे गाणं आहे आणि आता नंदिनी खूप समजूत काढत असते जीवाची, मात्र तो तिला इग्नोर करत असतो. तर आता तो खाली येऊन बसतो तर नंदिनी त्याच्या बाजूला येऊन बसते. तर आता जीवा परत खाली खाली जात असतो आणि नंदिनी त्याच्या बाजूला बसलेली असते आणि त्याची समजूत काढत असते. तर आता जीवा खूप चिडतो तिच्यावर. तर आता जीवा म्हणतो, इनाफ यार नंदिनी. अहो इतकं काय झालंय जीवा असं म्हणते आता नंदिनी. तर आता जीवा म्हणतो, मी अजिबात मस्करी करण्याच्या मूडमध्ये नाही आहे हा असं म्हणत होता जीवा. तर नंदिनी म्हणते, पण जीवा तर मस्करी करत जगतात ना, म्हणूनच मी सगळ्यांना घरात पडीक असलेला उडाण टप्पू वाटायला लागलो आहे असं म्हणत होता जीवा. काय बोलताय तुम्ही हे असं म्हणते आता नंदिनी. अहो तुम्ही सगळं फारच मनाला लावून घेतलाय असं म्हणते आता नंदिनी. एकदा बोलूयात का आपण असं म्हणते आता नंदिनी. तर जीवा म्हणतो, मला स्पेस देशील, विल यू प्लीज लिव्ह मी अलोन असं म्हणत होता जीवा. प्लीज असं म्हणतो आता तो. तर आता नंदिनी म्हणते हो आणि आता जीवा निघून जातो तिथून आणि आहो आहो करत थांबते ती तिथेच. तर आता इथे विक्रम बोलत असतो मानिनी बरोबर. काय झालं म्हणू, काय झालं असं म्हणत असतो तो. तुमचं फक्त बाहेर लक्ष असतं, घरात काय चालू आहे ह्याची तुम्हाला काहीच फिकर नाही असं म्हणते मानिनी. सगळं मस्त चाललंय घरात असं म्हणत होता विक्रम. तुम्हाला काय माहित नाही म्हणून सगळं मस्तच चाललंय असंच वाटणार ना तुम्हाला असं म्हणते मानिनी. जीवा आज जेवायला सुद्धा आला नाहीये खाली असं म्हणते आता मानिनी. पारचं घड्याळ तुटलंय आणि काव्या असं म्हणते आता मानिनी. तर आता विक्रम तिथेच थांबतो आणि म्हणतो, काव्याचं काय, काव्याचं काय असं म्हणतो आता तो. तर मानिनी सांगतच नाही. तर आता विक्रम म्हणतो, असं काय ग मानिनी, बोल ना, जे मनात आहे ना ते बोल ना असं म्हणतो आता विक्रम. अच्छा 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 बरं, जीवाचं काय झालं म्हणालीस तू, जीवा जेवायला आला नाही हो ना, अरे ठीक आहे ना असं म्हणतो आता विक्रम. एक काम करू, मी ना फर्स्ट क्लास पैकी चिकन बर्गर ऑर्डर करतो. बघ गणपती गेलेत, गणपती होते ना तेव्हा हे, त्यामुळे व्हेज खाऊन कंटाळा असेल जीवा, बर्गर मागवतो, बघ कसा धावत येईल तो असं म्हणत होता विक्रम. बरोबर चल जीवाचं सुटला प्रश्न म्हणजे सॉर्टेड. कारचं काय असं म्हणत होता विक्रम. घड्याळ फुटलं, कुठलं घड्याळ, ते ट्विन वॉच असं म्हणते तर मानेने. अच्छा अच्छा असं म्हणत होता विक्रम. ते आमच्या इथे एका क्लायंटने दिले होतं ते. ओके ओके असं म्हणत होता विक्रम. अगं मग ते तर काव्याने पार्थला त्याने गिफ्ट म्हणून दिलं होतं हां असं म्हणत होता विक्रम. तुला सांगतो मानिनी, आता पार्थ वरती एवढा खुश आहे ना तो क्लायंट. अगं एवढी स्तुती करत होता, तोंड दुखत कसं नाही त्याचं असं मला कळत नाही असं म्हणत होता विक्रम. आणि माझ्या बाबतीत म्हटलं तर सॉरी सॉरी असं म्हणत होता विक्रम. फोकस फोकस असं म्हणत होता विक्रम. कुठे तर आपण पारचं घड्याळ, हां बरोबर ना, अगं पारचं घड्याळ फुटलंय हो ना असं म्हणत होता विक्रम. अगं काय ग तू, घड्याळच फुटलंय ना असं म्हणत होता विक्रम. ना आता तर तुटलं नाही ना असं म्हणत होता तो. तर आता मालिनी मध्ये छे, अगं मला असं म्हणायचं आहे एवढा मोठा प्रॉब्लेम नाही आहे हा, एवढा विचार करावा एवढा, हां असं म्हणत होता विक्रम. घड्याळ फुटलंय ना,
आपण दुरुस्त करू किंवा दुसरं घेऊन टाकू. बरं ठीक आहे, पारचा विषय संपलेला आहे. आता काव्याचं काय असं म्हणत होता विक्रम. तर आता माळीनी सांगतच नाही. काव्याचं काय काय असं म्हणत थांबतो तो. काव्याबद्दलची अस्वस्थता यांना सांगू का असं म्हणते आता माळीनी. तर आता विक्रम थांबलेला असतो ऐकण्यासाठी. माळीनी मात्र उभारते तिथून आणि निघून जाते तिथून. तर आता विक्रम म्हणतो, काय सांग ना. आणि तोही उभारतो आता आणि म्हणतो, अगं म्हणू. तर तेवढ्यातच आता त्याला कॉल येतो आणि आता तो बघतो तिच्या फोनकडे. तर माळिनी खूप चिडलेली असते आणि तो बघतो कुणाचा कॉल आहे म्हणून. तर आता विक्रम म्हणतो, नाही नाही नाही, आता नाही, नंतर बोलू. बायकोला वेळ द्यायला हवा. हा बोल तू असं म्हणतो विक्रम. घ्या घ्या असं म्हणते तर मानिनी. घ्या तो फोन असं म्हणते ती. तर विक्रम म्हणतो, बोल ग तू. घ्या 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 तिचा फोन घ्या असं म्हणते तर मानिनी. तर आता विक्रम घेतो फोन. तर आता तो बोलतो, हॅलो बोल ग बोल. मीनाक्षी बोल, आता बोल असं म्हणतो विक्रम आणि घेऊन जातो फोन आपला तो तिथून. तर आता मानिनी आपल्या खोलीमध्ये असते. रम्या असं म्हणते तर वसवत्या, काय रुबाब होता ना आपला. मी रोज नवीन नवीन साड्यांच्या घड्या मोडत होते, छान दागिने घालत होते, त्या ठेचात मिरवत होते घरात. आणि आता आता ह्या साड्या असले कपडे वापरायला लागतायत असं म्हणते तर वसवत्या. तेच ना असं म्हणते आता रम्या. मी पण किती वेगळे वेगळे असे स्टायलिश कपडे घालायचे, त्यावर छान मॅचिंग ज्वेलरी आणि मस्त हेअरस्टाईल पण करायचे असं म्हणते आता रम्या. पण आता आता हे थर्ड क्लास कपडे घालावे लागतायत मला, छी असं म्हणते आता रम्या. काय वेळ आली आहे आपल्यावर. आपल्याला आपल्याच रूममध्ये चोरून हे चांगले चांगले कपडे वापरायला लागतायत असं म्हणते आता वसवत्या. आई, हे कपडे असे लपलून नाही वापरायचे आहेत मला, आधीसारखे छान घालून मी ठेवायचे आहेत असं म्हणते तर रम्या. रम्या, लवकरच ती वेळ येईल, धीर धर असं म्हणते तर वसवत्या. कधी येणार ती वेळ आई असं म्हणते तर रम्या. लवकरच येणार असं म्हणते तर वसवत्या. रोज आम्ही तोंडाची वाफ दवळतोय तरी काय होत नाही असं म्हणते आता रम्या. अगं कोण आलं असं म्हणते तर वसवत्या. आता कोण आलं असेल ग असं म्हणते तर रम्या. काव्या आणि मानिनी तर नसतील ना असं म्हणते तर वसवत्या. मग काय करायचं आपण इथे, काय करू असं म्हणून लपायला लागतात दोघी. आणि आता दोघी चादर घेतात. तू एक काम कर, तू हे चादर ओढून टाक असं म्हणते आता रम्या. आणि आता ती वसवत्याला ती चादर ओढते आणि आता रम्या स्वतः दरवाजा उघडायला जाणार आहे. बघा प्रेक्षक हो, तू इथे थांब, मी जाते दरवाजा उघडायला असं म्हणते. आणि रम्या दरवाजा उघडते तर आता कामवाली बाई असते. तू आहेस वय असं म्हणते तर वसवत्या. इतक्या रात्री काय काम आहे तुझं असं म्हणते ते कामवाल्या बाईला. ते मी 2-4 दिवस कामाला जाते ना, मग ही वेळ आहे सांगायला यायची. ते सोडा, तुम्ही चादर का गुंडाळली आहे असं म्हणते ती कामवाली बाई. थंडी वाजते म्हणून असं म्हणते वसवत्या. ठीक आहे, झोपा तुम्ही, सकाळी 5 वाजता उठून तुम्हाला सगळी कामं करावी लागतात ना. जाते बाय असं म्हणते कामवाली बाई आणि जाते तिथून. आता हीच आली होती आणि कामं करायची आहेत वगैरे म्हणते ही कामवाली बाई. हे सगळं त्या नंदिनीमुळे होते असं म्हणते तर रम्या. तिला ना चांगलीच अद्दल घडवायला हवी आणि कशी तेच कळत नाही आहे असं म्हणते तर रम्या. आई असं म्हणते तर रम्या, तू मला जीवा आणि नंदिनीचा व्हिडिओ दाखवला होतास ना, त्याच्या पुढे काय घडणार आहे की नाही असं म्हणते तर रम्या. तर आता वसवत्या खूप खुश होतात आणि आता त्या हसतात बघा. जीवा म्हणतो, मला काहीच बोलायचं नाही अहो, पण मी असं म्हटलेली असते ना, नंदिनी हे सगळं भांडण बघितलेली असते वसवत्या. आणि आता ती खुश असते आणि त्यांचं सगळं भांडण आता बघितलेलं असतात बघा प्रेक्षक हो, वसवत्या. आणि आता ती म्हणत असते रम्याला की नंदिनीला कशी अद्दल घडवायची ह्याचा विचार माझ्या मनातच आहे. पण अनायसे आज असा पत्ता मिळाला आहे की मला माझं काम आणखीन सोपं जाईल करायला असं म्हणते तर वसवत्या. काय कुठे हरवलीस, सांगणार होतीस ना असं म्हणते तर रम्या. हो हो असं म्हणते तर वसवत्या. एक मिनिट असं म्हणते आता वसवत्या. आणि आता तिला फोन आलेला असतो तर आता त्या फोन घेतात. तर आता वसवत्या बोलायला लागतात. हॅलो वसुंधरा मॅडम, हा बोला असं म्हणते आता वसवत्या. तर आता तो माणूस म्हणतो, जीवा आणि नंदिनीच्या बाबतीत काय करायचं. तर आता वसवत्या म्हणते, सांगते, लवकरच सांगते असं म्हणत होता वसवत्या. आता मी जीवाच्या आयुष्यामध्ये सुरुंग पेरणार आहे असं म्हणत होता वसवत्या. ज्याचा स्फोट त्या नंदिनीच्या जगात घडेल. लवकरच नंदिनी अशी काय वस्तू गमावेल ना, ती अशी तिला सगळ्यात जास्त प्रिय आहे ती. तर आता रम्या म्हणते, आई आई हा माणूस कोण होता. वेळ आले की कळेल रम्या असं म्हणते आता वसवत्या. आणि जेव्हा हे घडेल ना, तेव्हा आपण आपल्या आधीच्या रूपावर येऊ असं म्हणते आता वसवत्या. तर आता इथे पार्थ झोपलेला असतो आपल्या खोलीमध्ये आणि काव्या मात्र अभ्यास करत असते. मग आता पार्थचा आवाज येतो तिला. तर आता काव्या बघते तिच्याकडे कसला आवाज येतोय हा म्हणून. अरे असं म्हणते आता काव्या. आतापर्यंत घोरण्याचे आवाज काढत होते हे, आता वेगळाच आवाज काढायला लागलेत. आता गुडगुडतायत हे. 1 मिनिट असं म्हणते तर काव्या. एसी असं म्हणते तर काव्या. एसी फुल आहे यार, कमी केलं तर मला गरम होईल असं म्हणते तर काव्या. काय करू. नको बाबा, हे असं कुडकुडत राहिले रातभर तर आजारी पडतील उगाच. एसीच जरा कमी करते असं म्हणते आता ती. कुठं ठेवला रिमोट असं शोधायला लागते आता काव्या. तर आता ती इकडे तिकडे बघायला लागते. काय करू असं विचार करत बसते ते. ब्लँकेट घालते ह्यांना असं म्हणते आता ती, म्हणजे थंडी कमी होईल. तर आता ती ब्लँकेट घालते पार्थला. आणि आता पार्थ परततो.
तर आता काव्याचा हात त्याच्या पाठीत असतो. तर आता काव्याला समजतच नाही काय करायचं म्हणून. तर आता ती इकडे तिकडे बघायला लागते आणि आता ती तिचा हात काढायला बघते तर येतच नाही तिचा हात. असं म्हणते आता ती. हात अडकला माझा असं म्हणते आता काव्य. देशमुख देशमुख असं म्हणते आता काव्य. आणि ती त्याला उठवायला बघते. देशमुख असं म्हणते आता ती आणि म्हणते की हो तर हलतच नाही आहे हा माणूस. असे कसे आहेत हे असं म्हणते आता काव्य. आणि आता हात ओढायचा प्रयत्न करते पण येतच नाही तिचा हात बाहेर. अरे ऐक, कधी कधी असं वाटतं ना मला मी ह्यांच्यावर फिस्कारते तेच बरं असतं. कसं काढणार मी माझा हात असं म्हणते आता ती. ऐकत पण नाही येत. काय करू मी असं म्हणते आता ती. तसंच करते. फिस्कारतेच आता ह्यांच्या अंगावर असं म्हणते आता काव्या. तर फिस्कारायला जाते तर पार्थ मात्र झोपलेला असतो. तर ती आता फिस्कारतच नाही बघा प्रेक्षक हो. नको असं म्हणते आता काव्या. शांत झोप लागली आहे ह्याला. उगाच माझ्यामुळे झोपमोड होईल. तर आता इथे सकाळ झालेली असते. तर आता इथे काव्या झोपलेली असते पार्थच्या खांद्यावरती. आणि आता इथे पार्थला जाग येते. आणि आता त्याला जाग येते आणि तो बघतो की काव्या असते त्याच्या छातीवर झोपलेली असते ती आता. तर आता पार्थ तिकडे तिकडे बघायला लागतो. आणि तो हसतो आता. हे पिस्कारलेली मांजर स्वप्नातच आहे माझ्या आणि स्वप्नातच माझ्याजवळ येते फक्त. असं म्हणून आता पार्थ तिच्या गालावर मारतो आणि तिला खरंच मारलेलं त्याला कळतं म्हणजे स्पर्श कळतो त्याला. तर आता पार्थ म्हणतो या खरंच माझ्या शेजारी झोपलेत असं म्हणतो आता पार्थ आणि खुश होतो तो. हे स्वप्न नाही आहे असं म्हणतो आता पार्थ आणि खूप खुश होतो आता तो. आणि खूपच जास्त खुश होतो तो. अरे अजून झोपू का थोडा वेळ असं म्हणतो आता पार्थ. आणि आता तो म्हणतो नको उठवतो असं म्हणतो आता तो. तर आता पार्थ उठवणार असतो तिला काव्याला. तर आता पार्थ तिच्याकडेच बघत असतो आणि तो आराम झोपलेला असतो आणि बघत असतो. उठवतोच असं म्हणतो आता पार्थ. काव्या असं म्हणतो आता पार्थ. काव्या असं म्हणतो आता पार्थ. ओ पिस्कारलेले मांजर असं म्हणतो आता पार्थ. तर आता काव्या उठते आणि आता एकमेकांना ते बघतात. आचा भाग इथे समजवतो बघे तरी कॅपमध्ये काय आहे ते. माझ्यासाठी तुम्ही एवढे कष्ट घेतलेत मला तुमचा हात चेपू द्या असं म्हणत होता पार्थ. बसा इथे असं म्हणत होता तो. आणि आता तो तिचा हात चेपतो म्हणजेच आता काव्याचा हात पार्थ चेपतो. अहो मला माहिती आहे मी माती खाल्ली आहे. आतापर्यंत ही सगळी गोष्ट कोणाला सांगणार नाही असं म्हणत होता युगाने सगळं नंदिनी ऐकते. काय झालंय हे बघ खरं खरं सांग असं म्हणत होता नंदिनी. काय लपवतोयस तू. तर तिथेच रम्या पण असते बघा प्रेक्षक. तर आता रिकॅप सुद्धा इथे समजतो तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.